2007 मध्ये टीम इंडियानं पहिल्या T20 वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलं। मात्र यानंतर झालेल्या तिन्ही वर्ल्ड कप मध्ये भारतीय टीमला आपली छाप सोडता आली नाही। 2009, 2010, 12 या त्या तिन्ही T20 वर्ल्ड कप मध्ये भारताचं आव्हान सुपर 8 मध्ये संपुष्टात आलं। पाहूयात याचाच एक रिपोर्ट। T20 वर्ल्ड कप 2007 टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन। दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या T20 वर्ल्ड कपवर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं आपलं नाव कोरलं होतं। धोनी भारतीय टीमचं पहिल्यांदाच नेतृत्व करत होता आणि आपल्या पहिल्याच असाइनमेंटमध्ये त्यानं सर्वोत्तम कामगिरी केली होती। केवळ 2.5 वर्षांचा अनुभव धोनीच्या गाठीशी होता आणि याच अनुभवाच्या जोरावर त्यानं भारतीय टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं। सेमीफायनलमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर मात केली, तर फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारतानं T20 वर्ल्ड कप जिंकला होता। T20 वर्ल्ड कप 2009 सुपर 8 मध्येच आव्हान संपुष्टात। 2009चा T20 वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये पार पडला। या वर्ल्ड कप मध्ये भारत ग्रुप ए मध्ये बांगलादेश आणि आयर्लंड या टीम्स बरोबर होता। त्यामुळे टीम इंडिया या ग्रुप मध्ये टॉपवर राहणार आणि सुपर 8 मध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालं होतं। सुपर 8 मध्ये भारताच्या ग्रुप मध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि यजमान इंग्लंडचा समावेश होता। सुपर 8 मध्ये डिफेंडिंग चॅम्पियन टीम इंडियाला एकाही मॅच मध्ये विजय मिळवता आला नाही आणि भारतीय टीमला सुपर 8 मध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला होता। T20 वर्ल्ड कप 2010 पुन्हा सुपर 8 मध्येच आव्हान संपुष्टात। T20 वर्ल्ड कपचा तिसरा सीझन रंगला तो कॅरेबियन बेटांवर, अर्थातच वेस्ट इंडिजमध्ये। या वर्ल्ड कप मध्येही भारतीय टीमकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिलं जात होतं। ग्रुप सी मध्ये भारतीय टीमला आव्हान होतं ते दुबळ्या अफगाणिस्तान आणि बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचं। भारताने लीग मॅचेस मधल्या आपल्या दोन्ही मॅचेस जिंकल्या आणि धडाक्यात सुपर 8 मध्ये प्रवेश केला। मात्र ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेकडून भारताला मात खावी लागली आणि टीम इंडियाचं 2010च्या वर्ल्ड कप मध्येही सुपर 8 मध्येच पॅकअप झालं। T20 वर्ल्ड कप 2012 सुपर 8 मध्ये आव्हान संपुष्टात। श्रीलंकेत झालेल्या या वर्ल्ड कप मध्ये भारतानं लीग मॅचेस मधल्या दोन्ही मॅचेस जिंकत सुपर 8चा आपला प्रवेश निश्चित केला होता। सुपर 8 मध्ये भारतानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेवर मातही केली होती। मात्र ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला होता। पॉइंट्स टेबलमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांचे पॉइंट समान झाले होते आणि लो रन रेटमुळे भारतीय टीम सुपर 8 मधूनच आउट झाली होती। 2007चा T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीमला एकदाही T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल गाठता आलेली नाही। 2014च्या वर्ल्ड कप मध्ये सुपर 8 ऐवजी सुपर 10 टीम्स मध्ये मुकाबला रंगणार आहे। आता हा बदललेला फॉर्मॅट टीम इंडियाचं नशीबही बदलणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।